पहाटेचे 2:30 वाजायला आले होते. सारिका उठून बाथरूमला गेली. परत येऊन तिने बेडरूमचा छोटा लाईट चालू केला आणि तिच्या कपड्यांच्या कपाटात ती काहीतरी शोधू लागली. तिची शोधाशोध बराच वेळ चालू होती. हळूहळू माझ्या डोळ्यांवरची झोप उघडत होती. मला त्या लाईटच्या प्रकाशाचा त्रास होऊ लागला. मी चिडून तिला म्हणालो, अगं झोप ना, काय करत बसली आहेस एवढ्या रात्री? त्यावर ती माझ्याकडे पाहत म्हणाली, काही नाही रे, आणि परत कपड्यांच्या ढिगाऱ्यात काहीतरी शोधू लागली. सगळीकडे शोधून झाल्यावर हताश होऊन तिने कपाटाचं दार बंद केले आणि बेडजवळ येऊन मला म्हणाली, अमोल, अरे मला पिरियड्स आले आहेत. सारिकाचं ती वाक्य कानावर पडल्याबरोबर मी प्रश्नार्थक नजरेने तिला पाहत म्हणालो, मग मी काय करू? सारिका अपराधीपणे माझ्याकडे पाहत म्हणाली, अरे पॅड नाहीत घरात एक पण, प्लीज रोडवरच्या मेडिकलवर जाऊन घेऊन येतोस का? मी आश्चर्याने पाहत तिला म्हणालो, सारिका, अगं किती वाजले आहेत बघ जरा. सॉरी यार, मी नाही जाऊ शकत. एवढं बोलून मी खाली सरकलेली चादर अंगावर ओढली आणि सारिकाकडे पाठ फिरवली. पिरियड्समुळे अवघडलेली सारिका क्षणभर विचार करत जागेवरच थांबली. मी पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. मग पुन्हा ती तिच्या कपाटाकडे जाऊन काहीतरी उचकापाचक करत असल्याचं मला जाणवलं. काही वेळाने कात्रीने काहीतरी कापल्याचा आवाज माझ्या कानावर पडला. साधारण 5 मिनिटांचा अवधी निघून गेला. तिने काय केलं मला काही कळलंच नाही. लाईट बंद करून ती माझ्या बाजूला येऊन झोपली. माझी पाठ तिच्या बाजूला होती. ती मागून येऊन माझ्या पाठीला बिलकली आणि तिचे ओठ माझ्या कानाजवळ आणून आणि हळू आवाजातच ती मला म्हणाली, अमोल, प्लीज मला जवळ घे ना, मला खूप त्रास होतोय रे. झोप अर्धवट झाल्यामुळे माझी मात्र चिडचिड झाली होती. मी माझ्या अंगावरचा तिचा हात बाजूला करत जरा चिडक्या स्वरातच तिला म्हणालो, सारिका, झोपू दे यार मला, बाजूला हो. ती निमूटपणे माझ्यापासून बाजूला झाली आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं छातीवर एकमेकात गुंफवून छताकडे पाहत तिने एक दीर्घ फुसकारा सोडला. माझ्या डोळ्यांवरची झोप आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. उगीच डोळे बंद करून मी झोपेची वाट बघत होतो. एकदमच सारिकाच्या विवळण्याचा आवाज आला म्हणून मी कूस बदलून तिच्याकडे पाहिलं. आता तिची पाठ माझ्याकडे होती. गुडघ्यात पाय दुमडून तिने आपलं पोट दोन्ही हातात गच्च पकडून ठेवलं होतं. शरीराचा मुटका करून बेडच्या एका किनाऱ्यावर सारिका शांत पहुडली होती. मध्येच पोटावरचा तिचा हात कमरेवर फिरत होता. ती आपल्याच हाताने कमरेवर दाब देत होती. हळूहळू पिरियडचा त्रास तिला जाणवत होता. तिचं विवळणं चालूच होतं. सारिकाच्या या दुखण्याला मी काय करणार असा विचार करून मी आपल्या गुपचूप डोळे लावून पडून राहिलो. ती पुन्हा माझ्या जवळ आली आणि अमोल, ए अमोल असं म्हणून 2 वेळेस मला आवाज दिला. मी आपलं झोपेतून उठल्याचं सोंग केलं. तेव्हा सारिका खालावलेल्या स्वरातच मला म्हणाली, माझी कंबर खूप दुखते रे, दाबून देतोस का? मी कपाळावर आठ्यांचं जाळ पसरवून सारिकाकडे पाहत तिला म्हणालो, सारिका, सकाळी ऑफिस आहे, मला झोपू दे ना शांततेत. माझ्या या उत्तराने सारिका आबोल झाली. तिच्या डोळ्यांच्या पाणवलेल्या कडा मला अंधारातही स्पष्ट दिसून आल्या. पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःला चादर गुंडाळून घेतलं. माझ्या मोबाईलवर 6चा अलार्म वाजला तशी मला जाग आली. मी उठून बेडवर बसलो आणि माझं लक्ष सारिकावर गेलं. समोरचं दृश्य बघून मला गरगरल्यासारखंच झालं. मागच्या बाजूने सारिकाचा गाऊन खूप खराब झाला होता आणि खालच्या बेडशीटची तीच अवस्था होती. सारिका मात्र गाढ झोपेत होती. तेव्हा माझी नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तिचा चेहरा निस्तेज दिसत होता. पहाटे तिला बराच त्रास झाला असावा. कदाचित तिला आता शांत झोप लागली असेल असा विचार माझ्या मनात चालू होता. पण समोर खराब झालेले कपडे बघून सारिकाचा रागही मला आला होता. सारिका, ए सारिका असं म्हणून जरा रागानेच मी तिला आवाज दिला. शांत झोपलेली सारिका माझ्या आवाजाने दचकून जागी झाली. ती बेडशीट पाहून मी रागाने तिच्याकडे पाहत तिला म्हणालो, हे काय आहे? सारिकाने ती बेडशीट आणि स्वतःचा गाऊन पाहिला. ते बघून तिला एकदम अपराधासारखं वाटू लागलं. कशी तरी माझ्या नजरेला नजर देत ती मला म्हणाली, मी काय करू अमोल, मला नाही रे अशी कपड्यांची सवय. तुला म्हटलं होतं ना मला पॅड आणून दे. जा ना प्लीज, आता तरी घेऊन ये. तिच्या या बोलण्यावर माझं डोकंच सरकलं. जवळजवळ तिच्या अंगावरच जात मी तिला म्हणालो, मूर्खासारखं काहीही सांगतेस का गं? तुझं तू घेऊन ये ना जाऊन. तुला या असल्या गोष्टी जरा आधी आणून ठेवायला काय होतं? डेट्स माहीत नसतात का स्वतःच्या स्वतःला? सारिका शांतपणे बेडशीट काढत होती. मी कसलाही विचार न करता फाडफाड बोलून तिथून निघून गेलो. 10 मिनिटांनी मी परत आलो. तेव्हा बेड आणि सारिका दोघेही चकचकीत झाले होते आणि सारिका किचनमध्ये माझा टिफिन तयार करत होती. मी तेव्हाही तोऱ्यातच आंघोळीला निघून गेलो. सगळं आटपून मी डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. तेवढ्यात सारिकाने गरमागरम नाश्ता पुढ्यात आणून ठेवला. तो खाऊन मी ऑफिसला जायला निघालो. टिफिन राहिला म्हणून मी टिफिन घेण्यासाठी किचनमध्ये गेलो.
तेव्हा सारिका चपात्या करत होती. ती पाठमोरी उभी होती. मी काहीतरी घ्यायला म्हणून सहजच खाली वाकलो. तेव्हा माझं लक्ष तिच्या पायावर गेलं. सारिका पाय दुमडून उभी होती. कदाचित तिला खूप त्रास होत असेल असं माझ्या मनात आलं. पण या त्रासाला मी काय करू शकतो असा विचार मी केला आणि तिची विचारपूस न करता तिच्याकडे दुर्लक्ष करून मी रागातच तिथून निघून गेलो. मी ऑफिसला आलो होतो, पण माझं मन काही लागत नव्हतं. परत परत सारिकाचा चेहरा माझ्या समोर येत होता. किती विश्वासाने तिने माझ्याशी लग्न केलं होतं. केवळ 2च वर्ष झाली होती आमच्या लग्नाला. ती माझी किती काळजी घेते. मला काय हवं काय नको हे तिला चांगलं ठाऊक आहे. आजपर्यंत ती कधीच माझ्या मनाच्या विरुद्ध वागली नव्हती. माझ्या तब्येतीची तर माझ्यापेक्षा तिलाच जास्त काळजी असते. आजही चांगलं आठवतंय मला. मागच्या वर्षी पाऊस पडत होता. त्या रात्री मी तापाने फणफणत होतो. रात्र बरीच झाली होती. सारिका सारखं माझं अंग थंड पाण्याने पुसत होती. मध्येच खिडकीतून पाऊस उघडायची वाट पाहत होती. तिची नुसती तगमग चालू होती. पाऊस काही उघडायचं नाव घेत नव्हता. ती त्या पावसात मी आलेच म्हणून घराबाहेर पडली आणि तेवढ्या रात्री भर पावसात जाऊन तिने माझ्यासाठी मेडिकलवरून औषधं आणली होती. औषध देऊन मला लहान मुलांसारखं जवळ घेऊन ती झोपली होती. मलाही तिच्या उबदार कुशीत तेव्हा चांगली झोप लागली होती. हे सगळं मला आठवत होतं. मी सारिकासोबत रात्रीपासून असा का वागलो याचं उत्तर मात्र मला आता सापडत नव्हतं. केवळ तिने मला सॅनिटरी पॅड आणायला सांगितलं म्हणून मी असा वागलो तिच्याशी? हा प्रश्न मी माझ्या अंतर्मनाला विचारला. तेव्हा आतून त्याने अगदी बरोबर उत्तर दिलं. हो, तिने तुला पॅड आणायला सांगितलं म्हणूनच तुझा पुरुषी अहंकार दुखावला. पॅड आणणं हे काय पुरुषाचं काम आहे का? परत तो पुरुषी अहंकार मला हेच सांगत होता. मी क्षणात त्याला बाहेर ओढला आणि पायाखाली घालून कसा तुडवला. सारिकाचा निस्तेज चेहरा मला समोर दिसत होता. रात्री तिला मी पॅड आणून द्यायला पाहिजे होतं. तिला जवळ घेऊन झोपायला हवं होतं. तिची कंबर दाबून द्यायला पाहिजे होती. सकाळी तिची अवस्था किती खराब झाली होती. तरीही तिने मला नाश्ता आणि टिफिन दिलाच ना. पण मी तिच्यासाठी जाऊन पॅडही नाही आणू शकलो. मग खरंच मी नक्की पुरुष आहे का? हाच मला प्रश्न पडला. कसली लाज होती मला जाऊन पॅड मागायला. एरवी मेडिकलमध्ये स्त्री जरी असली तरी वर तोंड करून मी तिला बाकी गोष्टी मागतोच ना. मग पॅड मागायला कसली लाज होती मला. सारिकाला थोडी माहीत होतं आज पिरियड्स येणार आहेत म्हणून. बरं, असेलही कदाचित तिची तारीख. घरात पॅड आहेत म्हणून आणायचं विसरली असेल ती. असा डोक्यात सगळा गोंधळ उडाला होता माझ्या. सारिका काही नजरेसमोरून बाजूला जात नव्हती. मग मी बॅग घेतली आणि तडक घराकडे निघालो. जाता जाता एका मेडिकलवर मी थांबलो आणि तिथून एक भला मोठा सॅनिटरी पॅडचा पॅक घेतला. तेवढा मोठा पॅक माझ्या हातात पाहून सोसायटीतले पुरुष माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होते. तर बायकांचा प्रतिसाद समीक्षा मिळत होता. कोणाला माझा हेवा वाटत होता तर कोणाच्या चेहऱ्यावर बायकोचा बैल असं स्पष्ट दिसत होतं. मी सगळ्यांना दुर्लक्षित करून डोरबेल वाजवली. सारिकाने दार उघडलं. ती खूप थकली होती. मी तो भला मोठा पॅक सोफ्यावर ठेवून सारिकाला जवळ घेतलं. प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिचा हात हाती घेऊन तिला सॉरी म्हणालो. तेव्हा सारिकाच्या डोळ्यातले आनंदाश्रू मोत्यासारखे माझ्या हातावर पडत होते. सारिकाने तो सोफ्यावरचा पॅक उचलला आणि प्रेमाने आपल्या जवळ घेतला. तेव्हा मी मनाशी ठरवून टाकलं, या 4 दिवसात सारिकाला कसलाच त्रास द्यायचा नाही. तिचं अंग चेपून द्यायचं. जेवढं जमतं तेवढं आपण तिला खायला करून द्यायचं. शेवटी लोक बायकोचा बैल म्हणाले तरी चालेल. जोडीदार असतो कशाला, एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायलाच ना. मंडळी, ही कथा ऐकून एक जरी पुरुष त्या 4 दिवसात स्त्रीला जपू शकला तर ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू संपन्न होईल.